नमस्कार सगळ्यांना. तर बघा, मी घेतलं आहे फ्रीज पुसायला. फ्रीज पुसायला घेतला आहे. कोणताही स्प्रे, कोणताही काही न वापरता, काहीच नाही. फक्त पाणी घेतलं आहे, निरम्याचं पावडरचं पाणी घेतलं आहे आणि पुसून काढायला लागली आहे. तर फक्त हा एक कप्पा आता पुसला आहे. सगळे कप्पे पुसायचेत अजून. पुसल्यानंतर तुम्हाला दाखवते. काहीच म्हणजे काहीच नाही, स्प्रे नाही, काही नाही. बघा किती धूळ बसले. दररोज पुसते तरी किती धूळ बसते बघा. दररोज पुसते. हा ट्रे आहे आपला. लसूण काय ठेवायचं, लसूण, कांदे, बटाटे ठेवायसाठी ट्रे असे. तरी मी दररोज पुसून घेते. तरी बघा किती धूळ असते. आपण दररोज घर स्वच्छ करतो तरी धूळ बघा किती निघते. किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आहे बघा. किचनवरचं सगळं आवरलं आहे. कपडे वगैरे धुतले, ब्लँकेट एक धुतलं आहे आणि पिल्लू तिकडं बसले चहा पित. बघू शकता. हाय कर बाळा, हाय कर. आणि किती धूळ आहे बघा. तर तुपाच्या वरणी पण बघा. दररोज हात मारून घेते बरं का. तरी पण बघा किती धूळ आहे. पोरं आता हल्ली तूप खात नाही आहेत. काय करायचं, काहीतरी केलं की वापरायला होतं थंडीतनं, पावसातनं. आता उन्हाळ्याचं म्हटलं लाडू बिडू काही करू शकत नाही मी आता. माझी तब्येत पण सध्या बरी नाही आणि आता एवढं बजेट पण नाही आहे माझं. तर चला, पुसल्यानंतर तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला, तुम्हाला दाखवते बघा फ्रीज कसं पुसलं आहे बघा. किती स्वच्छ असं फ्रीज बघा. कशानेच नाही बघा. इथं पाणी आहे तुमच्यासमोरच. ह्या पाण्यानेच पुसलं आहे फ्रीज. कुठला लिक्विड नाही, काही नाही, काहीच वापरलं नाही आहे. बघू शकता किती क्लीन आणि स्वच्छ वाटते बघा एकदम. फ्रीज आता जरा फक्त टॅमॅटो आणि कोबीच राहिलं आहे. बाकी भाज्या संपल्या. म्हटलं आज बुधवार पण आहे आणि चला म्हटलं फ्रीज पुसून पण घेऊया. तर मी अशा पद्धतीनेच फ्रीज पुसत असते. दुसरं मी काय वापरत नाही. आणि कसं असतं, आपण काही गडबडीत काढतो फ्रीजमधनं, काही कोणती वस्तू काढत असतो. तर बघा इथं मी पण दिसते फ्रीजमध्ये. एवढं फ्रीज चमकते बघा. ह्या फ्रीजमध्ये मी पण दिसते उभी राहिलेली. एवढं फ्रीज चमकते बघा. बघू शकता. आपल्या फ्रीजला 10 महिने झाले आहेत घेऊन. पण मी ना कोणतीही वस्तू खूप जीवापाड जपते आणि खूप स्वच्छ ठेवते. दररोज नाही आपल्याला जमलं तरी आठवड्यातनं एकदा तरी आपण हे करत असते. तिकडे ते गहूचेच पसरून ठेवलेत, ते काम आहे. ही अशी दिवसभर कामं लावते बघा. हे काय नाही, काहीतरी दिवसभर कामं चालूच असतात. जायचे मला आता मुलाला आणायला. थोड्या वेळाने फरशी पुसत्याने जाते. बोलायला पण येत नाही, त्यामुळे व्हिडिओ करू पण वाटत नाही आहे बघा. हिने पण सगळा काही राडा करून ठेवला नाही. खायला बसली. म्हटलं आता तिकडे आहे बाथरूम पण आज घासून काढलं सगळं. टॉयलेट वगैरे सगळं घासून काढलं. दर आठवड्याला किंवा माझ्या मनात आलं तर मी घासते. दररोज असं घासते, पण एवढंच नाही का. असं निवांत घासलं ना बाथरूम वगैरे की छान वाटतं. तर फ्रीज बघा कसं चमकतं आहे. खूप छान वाटतं आहे. जेवढी आपण स्वच्छता करू तेवढंच चांगलं आहे. तर चला, बाय बाय सगळ्यांना. मला काय बोलायला होत नाही, काय नाही. बाहेरून सगळं आवरलं आहे. ब्लँकेट वगैरे धुवून टाकलं आहे बघा. हे बघा इथं कसं राडा करून ठेवलं. चिकट सगळं. हे बघा बाहेर सगळं रांगोळी वगैरे काढून झालेली आहे माझी. देवाची पूजा पण करून घेतली आहे मी. हे बघा अगरबत्ती अजून आहे. ड्रम घासून ठेवला आहे. कचऱ्याचा डब्बा. ब्लँकेट एक धुतले. कपडे वगैरे धुवून टाकलेत बघा. सगळे आवरलेत काम. फक्त फरशी राहिले पुसायचे. म्हटलं फ्रीज घेते पुसून, फरशी पुसतं. तो रूम कायच पुसायचा नाही आहे. ड्रम वगैरे आणून गहू वगैरे भरून झालं की पुसणार आहे. तर चला सगळ्यांना बाय.